शहर अजूनही तसंच होतं. गर्दी, आवाज, धावपळ. पण अर्जुनच्या आयुष्यात हळूहळू काहीतरी बदलू लागलं होतं. संघर्ष अजून संपला नव्हता, पण मनात एक छोटीशी आशेची ज्योत पेटली होती. लायब्ररीतली भेट, हॉटेलचं काम आटपून तो रोज जवळच्या कॉलेजच्या लायब्ररीत जायचा. थकलेले डोळे, पण अभ्यासासाठी जिद्द. एका संध्याकाळी तो तो पुस्तक शोधत उभा होता. "एक्स्क्यूज मी." एक शांत आवाज आला. अर्जुन वळला. समोर एक मुलगी उभी होती. साधी वेशभूषा, डोळ्यात शांतपणा. "हे पुस्तक कुठे मिळेल?" तिने विचारलं. तो थोडा गडबडला. इथे कदाचित." तो पुस्तकांच्या रॅककडे बोट दाखवत म्हणाला. ती हलकसं हसली. तो हसरा क्षण अर्जुनच्या मनात नकळत रेंगाळून राहिला. माया. तिचं नाव माया होतं. दररोज लायब्ररीत भेट व्हायला लागली. सुरुवातीला फक्त पुस्तकांबद्दल बोलणं, मग अभ्यास आणि हळूहळू आयुष्याबद्दल. मायाला अर्जुन आवडायचा, त्याच्या साधेपणामुळे, त्याच्या डोळ्यातल्या प्रामाणिकपणामुळे. एक दिवस तिने विचारलं, "इतकं काम करून तू अभ्यास कसा करतोस?" अर्जुन हसून म्हणाला, "स्वप्न थकू देत नाहीत." मन उघडणं. एका पावसाळी संध्याकाळी दोघे कॉलेजच्या बाहेर उभे होते. पाऊस कोसळत होता, लोक पळत होते, पण ते दोघे तिथेच उभे होते. अर्जुन अचानक बोलला, "मी गरीब आहे. हॉटेलमध्ये काम करतो. माझं आयुष्य खूप अवघड आहे." मायाने शांतपणे ऐकलं. "माझ्याकडे देण्यासारखं फार काही नाही." तो पुढे म्हणाला. मायाने त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, "पैसे नसणं गरीब पण नाही अर्जुन. स्वप्न नसणं गरीब पण आहे." त्या शब्दांनी अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. प्रेमाची सुरुवात. त्या दिवसापासून माया त्यासाठी फक्त मैत्रीण राहिली नाही. ती त्याला समजून घ्यायची, त्याच्या थकव्यावर मलम लावायची. ती म्हणायची, "एक दिवस तू नक्की जिंकशील आणि त्या दिवशी मला फक्त तुझा अभिमान वाटेल." अर्जुन पहिल्यांदाच स्वतःवर विश्वास ठेवायला लागला. स्वप्नांची देवाणघेवाण. एका रात्री दोघे छतावर बसले होते. आकाशात चंद्र होता. शांत वारा वाहत होता. माया म्हणाली, "मला साधं आयुष्य हवंय, पण शांत." अर्जुन म्हणाला, "मला आईवडिलांना कधीच कमी पडू द्यायचं नाही." त्या क्षणी दोघांच्या स्वप्नांनी एकमेकांना हात दिला. सावली. पण आयुष्य कधीच सरळ चालत नाही. मायाच्या घरच्यांना हळूहळू या नात्याची चाहूल लागली. "तो काय करतो?" हा प्रश्न विचारला गेला. मायाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच भीती दिसली. प्रेमाने अर्जुनला नवी ताकद दिली होती, पण त्याच प्रेमामुळे आयुष्यात एक नवं वादळ उभं राहत होतं. कारण जिथे आशा असते तिथे परीक्षाही असतेच.